Hello, good morning children. For standard 10th English medium, subject Marathi, chapter 3rd from your textbook. The name of the chapter is a Shal, and the author of the chapter is Raga Jadhav. Students, we have already studied the two poems of Marathi from Santavani A and A. Now we are going to begin the third lesson from your textbook. This lesson is shawl. आता आपल्याला माहीत आहे की शॉल, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो शॉल, मराठीमध्ये म्हणतो शाल. तर लेखकाने या पाठामध्ये शालीबद्दल त्यांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या जीवनामध्ये ह्या शालीचं किती महत्त्व होतं. विशेष करून त्यांनी ह्या शालीबद्दल त्यांचे 2 अनुभव सांगितलेले आहेत आणि हे अनुभव आपण या पाठामध्ये बघणार आहोत. आपल्या सगळ्यांकडे शाल असतात आणि ह्या शालींचा आपण वापर थंडीच्या दिवसामध्ये करत असतो. आता शाल आपण थंडीमध्ये वापरतो, परंतु ही शालसुद्धा अनेक वेळेला आदरणीय व्यक्तींचा किंवा मोठ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. तर ह्या पाठामध्ये लेखकाने राग जाधव ह्यांनी त्यांचे 2 अनुभव सांगितलेले आहेत आणि हे अनुभव आपण बघणार आहोत. तर चला आता आपलं पुस्तक उघडा आणि पुस्तकामध्ये लक्ष द्या. पाठ नंबर 3, पान नंबर 7. तर आपण धड्याला सुरुवात करूया. पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. एखादा शब्द जर तुम्हाला कठीण वाटला तर त्या अक्षराखाली रेषा मारून त्याचं शब्दार्थ किंवा त्याचं मीनिंग तुम्ही लिहायचं आहे. तर आता मी धड्याला सुरुवात करत आहे. पुस्तकामध्ये लक्ष द्या की कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मक ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे साहित्य, त्यांचे म्हणजे लेखकांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही पुस्तकं आणि मावळतीच्या कविता हा कविता संग्रह इत्यादी लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. संपादन म्हणजे एडिटर. तर लेखक, प्रसिद्ध लेखक. आणि या पाठामध्ये 2 एका लेखकाबद्दल आणि एका कवीबद्दल सांगितलेलं आहे. ते आपण पुढे बघणार आहोत. शालीभूती असलेल्या लेखकांच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. प्रतिकात्मक म्हणजे सिंबल. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणार आहे. आता शालीनता म्हणजे नम्रता. शाल मिळाल्यामुळे लेखक एकदम नम्र झालेले आहेत आणि हा संदर्भ जो आहे हा अंतर्मुख करणारा आहे. अंतर्मुख म्हणजे टू मेक अस टू थिंक द इम्पॉर्टन्स. तर वस्तूंच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. आता आपल्याला, तुम्हालासुद्धा अनेक वस्तू मिळत असतात. विशेषतः तुमचा वाढदिवस असेल तर तुम्हाला तुमच्या नातेवाईकाकडून, आईवडिलांकडून, मित्र मैत्रिणीकडून सुद्धा अनेक वस्तू भेट म्हणून मिळत असतात आणि ह्या वस्तू तुम्हाला किती महत्त्वाच्या वाटतात. आणि त्याच्या अनेक वस्तूमधील एखादी वस्तू अशी असते की त्या वस्तूचं मोल तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं. तसंच लेखकांनासुद्धा ही शाल मिळालेली आहे आणि शालीचं महत्त्व त्यांनी या पाठामध्ये सांगितलेलं आहे. तर आता बघूया पुढे. पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही निमित्ताने गेलो होतो. लेखक सांगतात की ते पु ल देशपांडे. आता पु ल देशपांडे हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे व्यक्ती.
त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की शॉल इज अ टाईप ऑफ क्लोदिंग loosely worn over the shoulders. It is also gifted to guests honor as a token of appreciation. तुम्हाला मी सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा जर आपल्याला सन्मान करायचा असेल तर त्यांना आपण शाल देतो. शाल, श्रीफळ, नारळ, श्रीफळ म्हणजे नारळ आणि गुच्छ, फुलांचा गुच्छ देत असतो. तर द ऑथर इन दिस लेसन elaborates on how he made use of the shawls received by him as a gift of honor at various occasions. He also shares his memorable experiences associated with the shawls. सो त्याच्या सगळ्या आठवणी, लेखकांच्या सगळ्या आठवणी त्यांनी या पाठामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण हा पाठ बघणार आहोत. तर पहिल्या ओळीमध्ये तुमच्या पाठामध्ये दिलेलं आहे की एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एका निमित्ताने गेलो होतो. तर लेखक सांगतात आता पु ल देशपांडे तुम्हाला सांगितलं की मराठी साहित्यातील महत्त्वाचे लेखक आणि त्यांची जी वृत्ती होती विनोदी वृत्ती होती. त्यामुळे एखाद्या वेळेला तुम्हाला दुःख झालं असेल किंवा तुम्हाला काही अडचण आली असेल, तुमचा मूड बरोबर नसेल तर तुम्ही पु ल देशपांड्यांचं एखादं पुस्तक जर वाचलं तर तुमच्या मनाचं काय होते, सांत्वन होते. तुम्हाला आनंद होतो. त्यांचं पुस्तक कोणतंही पुस्तक घ्या, तो वाचल्यानंतर आपल्याला फार आनंद होत असतो. अशी त्यांची वृत्ती, विनोदी वृत्ती. आणि ह्या पाठामध्येच दुसऱ्या व्यक्तीविषयी बोललेलं आहे आणि ते आहेत नारायण सुर्वे. ते कवी होते, ते लेखक नव्हते तर ते कवी होते. त्यांच्याबद्दल आपण नंतर बघणार आहोत. तर लेखक सांगतात की एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्या सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? सुनीताबाई ह्या पु ल देशपांड्यांच्या पत्नी. तर लेखक जेव्हा त्यांचं काम झाल्यानंतर जायला निघाले तेव्हा सुनीताबाईंनी त्यांना विचारले की तुम्हाला शाल दिली तर चालेल का? मी एका पायावर हो म्हटले. एका पायावर मीन्स ॲडव्हान्स लेखकाने सांगितलं हो मला शाल चालेल. मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाईंनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. गौरव म्हणजे मान, सन्मान. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. आता बघा, लेखकानं ही शाल पु ल देशपांड्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी दिलेली, परंतु पु ल देशपांडे एवढे मोठे लेखक आणि त्यांच्या पत्नी त्यांनी दिलेली शाल हा त्यांना मोठा मान वाटला आणि म्हणून ही शाल किती त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट होती, महत्त्वाची होती. तर त्यांनी ती शाल घरी आणली आणि सुटकेसमध्ये ठेवून दिली, मात्र कधी वापरली नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तर वाई कुठे आहे तुम्हाला माहीत आहे? वाई हे सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. तर तिथे लेखक विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया ह्याचे अध्यक्ष म्हणून तिथे गेले होते. तिथे नदीकडच्या प्रार्थना शाळेच्या खोलीत मी राहत असे. लेखकांना खोली मिळालेली आणि खोली होती कृष्णा नदीच्या काठावर. तर खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. खोलीच्या ज्या खिडक्या होत्या त्या नदीचा प्रवाह ज्या ठिकाणी जात होता त्या ठिकाणी त्या खिडक्या होत्या. आता चिंचोळ्या म्हणजे छोट्या, नॅरो, आणि प्रवाह म्हणजे ओघ, पाण्याचा ओघ. थंडीच्या दिवसात आता हा त्यांचा पहिला अनुभव आहे. लेखकांचा पहिला अनुभव असा आहे की थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या ताटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. लेखकांची जी खोली होती त्या खोलीखाली खिडकीच्या बाजूला एक गरीब बाई आपल्या छोट्या बाळाला घेऊन तिथे नदीमध्ये मासे पकडण्यासाठी आली. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकीत शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. मला वाटते तुम्ही पुस्तकात लक्ष देत आहात आणि हा जो उतारा वाचला तुम्हाला समजलं असेल. ही बाई मासे पकडण्यासाठी आलेली आणि तिथं जे छोटं बाळ होतं, हे थंडीचे दिवस होते आणि त्या बाळाला थंडी लागत होती, कुडकुडत होतं ते.
परंतु आईने त्या बाळाला एका टोपलीत ठेवलं आणि ती मासे पकडण्यासाठी लागली. मासे पकडण्यास लागली, परंतु ती बाळाकडे मात्र लक्ष देत नव्हती. परंतु लेखकाला मात्र राहवलं नाही. ते बेचैन झाले. म्हणून त्यांनी काय केलं, सुटकेस उघडलं, सुटकेसमधली शाल काढली आणि 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या आणि त्या बाईला हाक दिली आणि त्या शाल आणि नोटा पैसे खाली दिले आणि सांगितलं की त्या बाळाला पहिलं शालीमध्ये गुंडाळ, रॅप द चाइल्ड इन द शॉल. तर या घटनेची उब म्हणजे प्रेम, माया, द लव, द वॉर्मथ, वी से वॉर्मथ. कारण शाल जेव्हा आपण थंडीमध्ये घेत असतो तेव्हा आपण थंडीपासून आपलं संरक्षण होत असते, आपल्याला ऊब मिळते. तर या घटनेची ऊब पुलकित म्हणजे पु ल देशपांडेंनी दिलेली शॉल. तर शालीच्या उभेपेक्षा अधिक होती, कितीतरी त्याच्यावरती प्रेम होतं. नंतरचा उतारा. कविवर्य, आता तुम्हाला सांगितलं पु ल देशपांडे यांच्याविषयी आपण माहिती बघितली. ते एक मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक. तर त्याच्यानंतर सांगितलेलं आहे पाठामध्ये कविवर्य नारायण सुर्वे. आता नारायण सुर्वे हे गंगाराम सुर्वेंचे पुत्र. खरं म्हणजे ते खरे पुत्र नव्हते. आता गंगाराम सुर्वे हे एका मिलमध्ये कामाला होते आणि एके दिवशी रात्री ते कामावरून परत येत असताना त्यांना रस्त्यावरती छोट्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर गंगाराम सुर्वे त्या कचऱ्याच्या पेटीजवळ गेले, त्या दिशेने गेले आणि त्यांनी पाहिलं की कचऱ्याच्या पेटीमध्ये त्यांना एक बाळ सापडलं आणि ते बाळ त्यांनी उचललं आणि घरी आणलं आणि ह्या बाळाला त्यांनी नाव दिलं नारायण सुर्वे. आणि पुढे हे नारायण सुर्वे मोठे झाले आणि कवी बनले. तर ते गंगाराम सुर्वेंचे खरे पुत्र नव्हते, तर ते त्यांना सापडलेले होते, रस्त्यावर सापडलेले होते. तर कवी नारायण सुर्वे खूप सभा संमेलनं गाजवत. आता संमेलनं म्हणजे गेट टुगेदर, मीटिंग्स, कॉन्फरन्स, मराठीमध्ये त्याला शब्द आहे मेळावे. तर पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. कवी नारायण सुर्वे पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असते. आता भरती म्हणजे पुष्कळ गर्दी, लोकांची गर्दी. तर जेव्हा नारायण सुर्वेंचा कार्यक्रम असे तेव्हा लोकांची फार गर्दी असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. आता लेखक सांगतात की प्रत्येक वेळेला मी जेव्हा कार्यक्रमाला गेलो तेव्हा मला शाल आणि श्रीफळ मिळत असे आणि त्यामुळे ते अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेलेले आणि अनेक शाल त्यांना मिळालेल्या शाली. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनवू लागलो आहे. शालीन म्हणजे तुम्हाला सांगितलं नम्र, पोलाईट. तर ते लेखकांना म्हणाले की एवढ्या साऱ्या शाली घेऊन मी आता कसा झालेलो आहे, मी आता शालीन बनू लागलो आहे, नम्र बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोस माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. तर लेखक सांगतात की त्यांच्या बोलण्यामध्ये सर्कास्टिक वे, उपरोधिक म्हणजे टोमणा देणे, आपण मराठीमध्ये म्हणतो टोमणा देतो, टॉन्टिंग. तर सर्कास्टिक वे टू स्पीक. तर लेखक सांगतात ते जेव्हा बोलायचे तेव्हा माझ्याबरोबर लक्षात यायचं. शाल व शालीनता यांचा संबंध काय? आता शाल आणि शालीनता यांच्यामध्ये फरक काय आहे? शाल म्हणजे आपण अंगावर घेतो ती, आणि शालीनता म्हणजे अंगामध्ये असलेला गुण, नम्रपणा. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सिम्प्लिसिटी, ह्युमिलिटी. खरे तर खरीखुरी शालीनता शालीन विनाच शोभते. विदाऊट शाल तुमच्यामध्ये जर हा गुण असेल तर तो शोभून दिसतो. हा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे, ह्युमिलिटी अँड सिम्प्लिसिटी, साधेपणा. तर जनरलनेस, नम्र आणि लीन असलं पाहिजे. सुर्वे मुळातच शालीन. सुरुवातीपासूनच नारायण सुर्वे सुरुवातीपासूनच कसे होते? शालीन होते, नम्र होते. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही. आता वर्षावाखाली म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते आणि अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना अनेक शाली मिळालेल्या आणि त्यामुळे सांगितलेलं वर्षाव होणे, फुलांचा वर्षाव होणे,
आपण म्हणतो एखाद्यांचा सत्कार करायचा असेल किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या पार्टीला जात असता तेव्हा वरती फुलं बांधलेली असतात आणि जेव्हा ते केक कापायला लागतात तेव्हा फुलं खाली पडतात, त्याला म्हणतात फुलांचं वर्षाव. तर लेखकावरती कशांचा वर्षाव झालेला? शालीचा वर्षाव झालेला. तर शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही. त्यांच्यामध्ये जो नम्रपणा होता तो कधीच हरवला नाही. इतक्या वेळा त्यांचा सन्मान झालेला, त्यांचा सत्कार झालेला, परंतु ते कधी गर्विष्ठ बनले नाहीत. साधे राहणीमान, कधी क्षीणही झाली नाही. त्यांच्यामध्ये जी नम्रता होता, नम्र हा गुण जो होता तो कधी कमीसुद्धा झाला नाही, म्हणजे त्यांना गर्व वाटला नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन. लेखक सांगतात, मी कवींना म्हणालो, कवी म्हणजे कोण? नारायण सुर्वे यांना म्हणालो की शालीमुळे जर शालीनता येत असेल, शाल घेऊन जर आपल्यामध्ये जर नम्रपणा हा गुण जर येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, भीक मागायला लागेन. का? कारण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. तर लेखक कवींना सांगतात, नारायण सुर्वेंना सांगतात की शालीमुळे जर हा गुण येत असेल तर मी 100 शेकडो म्हणजे 100 शाली विकत आणीन आणि सगळ्यांना वाटून देईन. म्हणजे माझ्यामध्ये तो गुण येईल असं त्यांना वाटलं, म्हणून कवी हसायला लागले, मनापासून हसले. शालीमुळे शालीनता येते की जाते? या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. तर लेखक सांगतात की शालीमुळे शालीनता येते की जाते? शाल मिळाल्यामुळे आपल्यामध्ये हा जो नम्रपणा आहे तो आपल्यामध्ये येतो की जातो? लेखकांचं उत्तर आहे जातो. नम्रपणा जातो. ते आपण बघूया पुढे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच आहे. कारण अनेक वेळा जर आपला सन्मान झाला तर आपल्यामध्ये जो गुण असतो, नम्रपणा हा गुण असतो, हा नष्ट होतो. आपल्याला काय होतो? गर्व चढतो. जास्त शाली मिळाल्यामुळे काही लोकांना गर्व होतो आणि दुसऱ्यांचा विसर पडत असतो. म्हणजे आपण जास्त मान मिळाल्यामुळे आपल्यामध्ये काय येतो? गर्विष्ठपणा येतो. आपण दुसऱ्यांना विसरतो. In English we say we become more proud. When people honor us, people talk good about us, so we automatically become proud. त्यामुळे लेखकांनी सांगितलं की शालीमुळे शालीनता येत नाही तर ती जाते. मी पुढे 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोधी अध्यक्ष झालो. आता लेखक सांगतात की 2004 साली मी साहित्य संमेलनाचं काय झालो? बिनविरोध अध्यक्ष. बिनविरोध म्हणजे युनॅनिमसली, कोणाचा सुद्धा विरोध न होता त्यांना अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. तत्कालीन त्या काळात 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. तर लेखक सांगतात माझ्यावर सुद्धा शालींचा वर्षाव झाला. मला सुद्धा अनेक शाली मिळू लागल्या. एवढ्या शाली जमल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते. एवढ्या शाली माझ्याकडे जमल्या की माझ्या खोलीमध्ये ठेवायला जागा नव्हती. म्हणून लेखकांनी काय केलं, मग मी सगळ्या शालींचे गाठोडे म्हणजे बांधल्या सगळ्या शाली आणि निकटवर्ती मित्राकडे ठेवले. निकटवर्ती म्हणजे जवळचा मित्र, द क्लोज फ्रेंड. इन हिज रूम ही कुड नॉट कीप ऑल दोज शॉल्स, दॅट वन प्लेस वॉज नॉट देअर. So many shawls. So what he did, he collected all the shawls and gave to his close friend and told him, त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्व अधिकार दिले. He told him, you can use any shawl whenever you want. बिचारा अतिप्रामाणिक म्हणजे काय? ऑनेस्ट. He was so honest. He never touched the shawls because it was belong to author, the लेखक. तर त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. सगळ्या शाली मी माझ्या मित्राकडे दिलो आणि मित्रांनी काय केलं? सगळ्या शाली सांभाळून ठेवल्या. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. गरीब लोकांना मी काय केल्या? हळूहळू सगळ्या शाली काय केल्या? वाटून दिल्या. माझ्याकडे ठेवल्या नाहीत.